नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। देवीचे नवरात्रीतील 5वे रूप स्कंदमाता या नावे ओळखले जाते। देवी पार्वतीचे हे रूप सौम्य आणि प्रेमळ आहे। तिच्या उपासनेमुळे ज्ञान, संतान सुख, शक्ती आणि आध्यात्मिक वाढ होते, ज्यामुळे कौटुंबिक सुख आणि समृद्धी मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। पुराणांनुसार देवी भगवतीच्या या रूपाला स्कंदमाता असं नाव देण्यात आलं आहे, कारण ती भगवान स्कंद म्हणजे कार्तिकेय यांची आई आहे। कमळाच्या आसनावर बसलेली देवी स्कंदमाता 4 हातांची आहे आणि ती अभय मुद्रेत म्हणजे अद्भुत मुद्रा आहे। तिने 6 मुखी बालक स्कंद आपल्या मांडीवर धरला आहे। कमळाचे फूल धरून ती अत्यंत शांत, शुद्ध आहे। ही प्रेमळ माता तिच्या भक्तांना आशीर्वाद देते आणि कृपा देते। भगवान स्कंद, ज्यांना आपण कार्तिकेय स्वामी या नावे ओळखतो, ते देवासुरांच्या युद्धात देवतांचे सेनापती असते। त्यांच्या ठाई असलेल्या दिव्य शक्तीमुळे त्यांना शक्तीधर असेही म्हटले जाते। त्यांनी मयूरावर स्वार होत अनेक युद्धांमध्ये विजयश्री मिळवली। त्यांची माता म्हणून देवी दुर्गेला स्कंद माता म्हणून ओळखले जाऊ लागले। पुत्रामुळे आईला ओळख मिळणे हे कोणत्याही मातेसाठी भूषावह असते। स्कंद मातेला देखील आपल्या पुत्राच्या यशाचे कौतुक आहे, म्हणून ती गौरवाने स्वतःला स्कंद माता म्हणून मिरवते। नवरात्रीचा 5वा दिवस अर्थात ललित पंचमीचा अतिशय महत्त्वाचा असते। देवीची लालित्यपूर्ण वर्णने वाचून साधकाला बाह्य जगताचा विसर पडून तो आंतरिक जगतात रममाण होतो, तल्लीन होतो। लौकिक, सांसारिक, माईक बंधनातून मुक्त होऊन त्याची मन विशुद्ध होते। पद्मासनात ध्यान धारणा करून स्कंद मातेचे स्मरण करणाऱ्या साधकाला ध्यान, एकाग्र वृत्ती वाढवत पारमार्थिक मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते। असे म्हणतात की स्कंद मातेचे मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होते। एवढेच नाही तर भवसागर तरुण पैलतीर गाठण्याचे अर्थात मोक्षाचे दार खुले होते। स्कंद मातेच्या उपासनेत आपोआप स्कंद भगवानाची देखील उपासना होते। देवी तजपुंज आहे, ती सूर्यमंडलाची अधिष्ठात्री आहे। तिला प्राप्त करून घेणाऱ्या भक्ताला देवी प्राणे तेज, बल, शौर्य, धैर्य, वात्सल्य, प्रेम प्राप्त होते। देवीचे प्रतिकात्मक रूप म्हणून आजच्या दिवशी कुमारिका पूजन केले जाते। कुमारिकेला आवडत्या वस्तू देऊन फूल, हळद कुंकू दिले जाते। तिची पाद्य पूजा करून गोड धोड खाऊ घातले जाते। तिच्या रूपाने येऊन देवी जेवून गेली हा भोळा भाव या मानसे पूजे मागे असतो। आपली सेवा देवीच्या चरणी रुजू व्हावी आणि तिने आपल्या करुणामयी नजरेने आपल्यावर कृपा दृष्टी टाकावी, हेच स्कंद मातेच्या चरणी प्रार्थना।